आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वरी आले ना मुलाकडं, तर ती मुलगी म्हणली, इथं झोपले होते ना, तर म्हणली झोपा आता, जोर उठायचे तो उठा, आम्ही चाललो कामाला. तेव्हा का डाळिंब त्याला ठुलं होतं काढून, पोरांनी नाही खाल्लं. हो का, नाही खाल्लं तर जाऊ दे, आता मीच खाऊन टाकते. हो का, मीच खाते. त्याच्यात एक एक खराब झाली वाटतं, बघून खाते मी. हे काय बघा, हे हे हो का. काढून फेकते. ते खाली पाणी यायला लागलं ना घरामध्ये, तर म्हणलं जाऊ दे आता, रात्री झोपायला इथंच आले होते, जेवण बी इथंच केलं. म्हणलं जाऊ दे आता, आजचा दिवस इथंच थांबते. परत ते पोरगं जाईन ना शाळाला, मग त्याच्यासाठी डबा केलाय का नाही त्याच्या मम्मीना काय माहीत नाही ना, म्हणून म्हणलं आंघोळ पांघोळ करा, काय असलं तर खावा, जावा नंतर. मग आता नंतर जाते, आता नाही जात. लयच हाताचा प्रॉब्लेम झाला हो, कायच असं भांड पण उचलायला याय नाही मला, भांड पण उचलायला याय ना. आता काय काय करू काय नाही, लय दुखायला लागले, लय दुखायले. हे पोरगी सगळं काम करून जाते ना, वरची पोरगी. हिथं पण सुनबाई राहते ना, पोरगी एक राहते या आणि सुनबाई राहते. काय बहिणींनो, दवाखाना केला बघा मी, एवढा दवाखाना केला, काय राहिलंच नाही माझं, काय राहिलंच नाही. काय लय दुखायला लागलंय मला, भांड बी उचलाय ना, काम बी करायला आहे ना, काय करू काय नाही, मला लय त्रास व्हायलाय बघा. आणि घडी घडी तर माझ्या दुखण्याचंच सांगत राहते तुम्हाला. स्वयंपाक पाणी करायला येई ना, तर आता काय करू मी. आता त्या पोरापुरतं करते थोडं थोडं, ते लहान लेकरं आहेत त्या खालच्या पोरीच्या घरामध्ये, आता लहान लेकरासाठी तर करावं लागेल का नाही बहिणींना, सांगा बरं मला. हा, मग सगळ्यांना वाटतं मग तिथं कसं करते या. आता तिथं बघा लहान लेकरं आहे, आता कुणीच नसते घरी, मग आता करावं लागणार का नाही बघा, तुम्ही सांगा बरं. हां, करावं तर लागणार आहे ना, जवळ ते लेकरं लहान आहे तोवर. हां, आता ते कामाला जाते पोरगी, आता मी तरी काय करू. हां, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे त्या पोरीचा, पैसा पाणी पुरत नाही. इंग्लिश शाळा लेकराची त्या आमच्या मालकाने घातलं इंग्लिश शाळेला, आम्ही नवरा बायकोनं घातले, आणि 7-8 वर्ष काढलं बघा आम्ही कसं तरी. मग आता सगळे आपण आपले झाले, तर मग आता प्रॉब्लेम व्हायला लागले तिला. मग ते ह्याने इंग्लिश शाळेला घातलं आणि आता सगळं सोडून दिलं. आता बघा ना काय करीनात, आता मी एकली काय करू अशी म्हणायला लागली मला. तुम्ही तर घातलं, माझी मी घातलं असतं मराठीमध्ये चांगल्या शाळामध्ये, पण आता सगळे एकत्रित होते त्यामुळं नाही का, आता असं वाटत नाही ना. आता 4-2 वर्षांनी हे सगळे आपण आपले विचार बदलते ना, अलग होते. मध्ये की मी कधी असं समजलंच नव्हतं. आता 2च पोरं, त्याच्यामधून काय अलग ठेवणार हो मी बहिणींना, कुणामधून अलग ठेवू. हां, कुणामधून अलग ठेवू, का तिसरा भाऊ आहे का, म्हणजे एकाच भावातून अलग निघायचं का, तुम्ही सांगा बरं. आणि अलग निघून तरी काय कमवतंय माणूस, सगळ्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये कमवतं थोडं, पण अलग राहून तरी काय कमवतंय. हां, मग किती विचार अलग बदलते, आईला विचारत नाहीत पोरं. हां, आता किती पोरांना फरक पडलाय, मला तर बिलकुल विचारत नाहीत, ते बी विचारत नाही आणि हे बी विचारत नाही. मग मी किती आता आधारती झाले का नाही. हां, मी तिकडं राहू का इकडं राहू का, माझे किती आता हाल आहेत, माझे किती हाल आहेत. माझी कुत्र्या मांजरासारखी जिंदगी झाली का नाही, तिकडं राहू का इकडं राहू.
हां आता त्याच्याकडे आहेत 2 पोरं. मग आता त्या लेकरांसाठी मला आता तिथं घुटमोडा लागायले ना. मग सगळ्याला वाटतंय तिथंच थांबते, तिथंच हे करते. हां मग आता तसं तर वाटून नाही घ्यायला पाहिजे ना. आपल्या घरात 2च पोरं येतं आणि त्याच्यामधून बी एवढे भेदभाव करायचे म्हणल्यावर बरोबर नाही ना. एवढे लाडकौतिकाचे लेकरं आणि आज त्यांच्याबरोबर कुणी नाही, त्या लेकराबरोबर कुणी नाही. आज ते एकले पडत लेकरं. हां मग आता मी तरी नको का त्यांच्यासाठी थोडं काय करू? तर मला तर सगळ्यांनी टाकून दिलं. मला टाकून देता येतंय का बहिणींनो? तुम्ही सांगा. तुमच्या घरी पण 2 पोरं, 1 पोरग आहे, 4 पोरं आहे, 3 पोरं आहेत. तुम्हाला बी अनुभव आहे. तुम्ही मला सांगा बरं. म्हणजे मी त्या दोघींना दाखवते. बघा काय म्हणतात माझे भाऊ बहिणी. तर काय आता मला जास्त बोलायला म्हणलं तर म्हणते की बघा एडोमध्ये सांगायला लागली या. पण नाही इलाजाने तुम्हाला मला सांगावं लागायले. माझी जिंदगी तर आधारच झाली का नाही बरं? ना घरचं ना घाटचं असं झालं का नाही माझं? ह्यांचं तर झालं बरोबर. माझी जिंदगी आधार झाली ना. मला इकडं राहायला जमाना आणि ह्याच्याकडे राहायला जमाना. माझं लई मोठं वांद झालं या. आणि दुखत आहे खूपच आहे. ते कोण बघणार मला? कोण बघणार? दवाखान्याला एकलीला जायचं का? मी एकलीला जायचं का? डॉक्टर म्हणतंय कुणाला घेऊन आलात ताई तुम्ही संग? काय सांगू? पोराला नाही आणलं का? सुनाला नाही आणलं का? डॉक्टर असे बोलतात. मी म्हणते अहो त्यांना काम लई येत हो. ते कामाला सकाळी जाते संध्याकाळी येतात. म्हणतात किती बी काम असलं तर आईसाठी थोडा टाइम नाही का? हां सासूसाठी थोडा टाइम नाही का ह्यांना? असं विचारते. तर मग मी म्हणू होय असं असं आहे माझा परिवार. नाही ना सांगायला जमत. कसं बी असलं तर या आई मनातच ठेवते ना. प्रत्येक आई, मीच आई नाही, प्रत्येक आई मनातच ठेवते. काही बी असू द्या. काही इगो करणार का बाहेर? मग ते जग हसू असतं या. तर मला ते करायचं नाही ना. मला जग हसू नाही करायचं. जे आहे ना त्याच्यातच मला शुक्रिया मानायचा आहे. मग ह्याने बी आहे बघा तसं नाही मला करावा. मी लई ह्यांचे लाड केलेले आहेत, लई लाड केलेले आहेत. मग ह्याने मला तसं नाही करावं. आता बहिणींनो बघा आता मी जरा मोठाच येडव झालाय. बघा माझा येडव, गरीब बहिणीचा बघा येडव. आणि मला सांगा की मी काय जास्त बोलले का? जास्त बोलले असले तर मला माफ करा बहिणींनो. चला मी कुणाला सांगणार हो? मी तर तुम्हाला सांगणार ना. माझं सक्क गणगोत थोडं माझं ऐकून घेईन? नाही ऐकून घेणार ना. हां चला बहिणींनो ठेवते. आता आमच्या बहिणी बी ऐकत्यान, भाऊजाई बी ऐकत्यान, भाऊ बी ऐकतेन. आता सारी दुनिया बघती. आमचे भाऊजाई नाही बघणार का? बघते ना. जाऊ द्या त्यांना काय वाटन ते वाटू दे. मग आता काय करायचं? काय करायचं? नुसतं गुट होते. मी तर आय बायाला बोलत नाही, आय बायाला काय सांगत नाही. आता तुम्ही भेटलात बहिणी तर सांगते तुम्हाला. चला ठेवते बहिणींना.